खाताना अगदी खारी खोबऱ्याच्या लाडूचा फील येईल अशा चवीचे जन्माष्टमी विशेष गोविंद लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवते। अगदी झटपट होणारी आणि खूप कमी साहित्य। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर लाडूंसाठी काय साहित्य लागतं ते सांगते। 1 वाटीभर पोहे घेतलेत, अर्धा वाटी खोबरं घेतले, अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत, पाव वाटी डाळवं घेतले, 1 वाटीभर गूळ घेतलाय, खसखस घेतली 1 चमचाभर साधारण, तुमच्या आवडीनुसार अजूनही प्रमाण कमी जास्त करू शकता। वेलची घेतली आहे 3 ते 4 साधारण। आता याच्यामध्ये आपल्याला कोणताही गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे। जे पण वस्तूंचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पण साधारण सगळ्या जिन्नस मिळून जर 2 वाटी होत असतील तर 1 वाटीभर गूळ हे त्याचं गोडाचं प्रमाण आहे। तर बघा, आता आपण पॅन ठेवायचा आहे। एक व्यवस्थित पॅन गरम झाल्यावर पोहे मंद आचेवर भाजून घ्यायचे, म्हणजे सगळ्या जिन्नस जे आहेत त्या मंद आचेवरच भाजायच्यात। खूप जास्त फास्ट गॅस करून भाजायच्या नाही आहेत, कारण त्यानंतर कोणत्याही पाकात वगैरे परत मुरल्या जाणार नाही आपल्याला। अशाच गुळामध्ये डायरेक्ट मिक्स करून घ्यायच्यात, म्हणून व्यवस्थित अशा भाजल्या, खरपूस भाजल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी मंद आचेवर भाजायच्या। पाहू शकता पोह्यांचा कलर चेंज झाला आणि पोहे असे बारीक आकाराने झालेले आहेत, व्यवस्थित पोहे भाजले गेलेत। अशा पद्धतीने शेंगदाणे टाकलेत, मी 1 वाटी पोहे टाकलेत, अर्धा वाटी शेंगदाणे टाकलेत। शेंगदाणे भाजून घेतले खरपूस कलरवर। आता जे डाळवं आहे ते डाळवं टाकायचं। बरं, ह्या सगळ्या वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात। डाळवं नसेल तुम्ही फुटाणे आणून फुटाण्याचे वरचे टरकले काढून तेही टाकू शकता, काहीच हरकत नाही आहे। तर खोबरं आहे ना, ते मी बारीक किसणीने किसून घेतलं आहे ना, अर्धी वाटीच खोबरं पण टाकलेलं आहे प्रमाण। तुमच्या आवडीनुसार या सगळ्या जिन्नस तुम्ही कमी जास्त करू शकता, पण माझे ह्या पद्धतीने करून अगदी परफेक्ट झाले होते। चवीलाही अगदी परफेक्ट, गोडही परफेक्ट झाले होते। तर तुम्ही ह्या पद्धतीने फॉलो नक्की करू शकता। तर बघा, 1 चमचाभर खसखस टाकली आहे। खसखस अजून थोडीशी एक्स्ट्रा टाकली तरी काहीच हरकत नाही आहे। तर आता एक पदार्थ मी जे भाजून घेतले ना ते एका ताटामध्ये काढून घेतले। थोडेसे थंड झाले पाहिजे, आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे। आता हे जे खोबरं होतं त्यातलं मी थोडं टाकलं आणि थोडं खोबरं ठेवलं की मी जे लाडू बांधताना टाकणार आहे त्याचं थोडंसं असं टेक्स्चर दिसलं पाहिजे लाडूला वरून, म्हणून। आणि खसखस पण आपल्याला शेवटी टाकायची। तर सगळं मिक्स केलेलं एकत्रच वाटण करून घ्यायचं आहे। त्यातच ते जे 3-4 वेलच्या मी सोलून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्यात। आता तुमच्याकडे लहान मुलं वगैरे घरात असतील, भुकेसाठी त्यांना गरज असेल मधल्या वेळेत खाऊ करण्याची, तर ह्या पद्धतीचा लाडू अगदी पौष्टिक लाडू होतो हा, काहीच द्यायला हरकत नाही ह्या पद्धतीने लाडू करून। तर बघा, मिक्सरमधून सगळं जे आपण पोहे, शेंगदाणे, डाळवं, खोबरं भाजून घेतलं होतं ते आपण टाकून घेतलं। उरलेलं जे मी खोबरं ठेवलं होतं तेही खोबरं टाकते। आता आपल्याला काय करायचं आहे, गूळ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। जो बरोबर हे प्रमाण जे आहे 2 वाटी ते 2.5 वाटीचं प्रमाण आहे, त्याला 1 वाटी गूळ बरोबर होतो। अजून थोडी कमी गोडी पाहिजे तर तुम्ही गूळ अगदी गच्च भरून घ्यायचा नाही, थोडासा कमी घ्यायचा। अंदाज घेऊन गूळ टाकणारी वाटी भरतो, व्यवस्थित आपल्याला मिक्स केल्यावर अंदाज येतो। खूप जास्त गोड पाहिजे असेल तर याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा टाकू शकता, पण ह्या 1 वाटीमध्ये व्यवस्थित अशी गोडी आलेली लाडूला, खूप जास्त गोड करण्याची गरज नाही आहे। तर बघा, व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आणि मिक्सरमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, खूप जास्त वेळ अजिबात मिक्सरमध्ये फिरवायचं नाही आहे, फक्त चालू बंद इतकंच करायचं आहे। त्यातली ती खसखस पण बारीक झाली नाही पाहिजे आणि गूळ मिक्स झाला पाहिजे। नुसता गूळ जर आपण टाकला तर जो मिक्सरच्या जे पातं असतं त्याला चिटकला जातो आणि मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते। म्हणून अशा पद्धतीने आपण नॉर्मल चालू बंद करायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। तर आता बघा तुम्ही ह्या स्टेजला आता एकजीव झाल्यानंतर आता याच्यात मी डाळवं टाकलेले आहे। डाळवं टाकल्यामुळे काय झालं आहे, त्याला ड्रायनेस आलेला आहे। जर तुम्ही डाळवं टाकलं नसतं आणि शेंगदाणे, गूळ याचं जर मिश्रण केलं असतं तर कदाचित याच्यामध्येही तुम्हाला लाडू बांधता येऊ शकतात। आता मी हातात घेऊन बघते आहे तर त्याचा असा लाडू बांधण्यासाठीचं मिश्रण ते तयार झालेलं आहे, परंतु तितकं अगदी
लाडू बांधला जाणार नाही आहे. किंवा साधारण फक्त 1 ते 1.5 आपण चमचा याच्यासाठी तूप घेऊ शकतो. अगदी ड्राय करायचं आहे तर तुम्ही याच्यात बांधू शकता, पण इतकं कोरडं असं ते खाण्याची गरज नाही, ते आपल्या टाळ्याला पण चिटकू शकतं. त्यामुळे मी साधारण 1.5 ते 2 फक्त चमचे याच्यामध्ये तूप टाकणार आहे. तर आता बघा ड्रायफ्रूट टाकायचे राहून गेले होते, तर त्यासाठी मी फक्त बदाम वापरलेले. तर बदाम काय करायचे, आपल्याला पॅनमध्ये ड्राय रोस्ट करायचे, थोडेसे असे कडकपणा आणायचा आहे त्यांना आणि दरदरीत असे मिक्सरमध्ये कुटून घ्यायचेत. खूप जास्त फाईन पेस्ट करायची नव्हती, म्हणून मी एकत्र त्या मिश्रणात टाकलेले नाही आहेत. अशा पद्धतीने झाल्यावर लाडूमध्ये खूप छान असे खायला लागतात. तर बघा सगळं मिश्रण असं व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आणि साधारण 1.5 ते 2 चमचे मी तूप टाकलेलं आहे. तूप तुम्ही नॉर्मल असं गरम करून टाकू शकता किंवा असंही टाकू शकता, काहीच हरकत नाही. त्याच्याने विशेष असा काहीच फरक पडत नाही. फक्त आपल्याला बाइंडिंग येईन इतकंच तूप वापरायचं आहे. पाहू शकता मी लाडू कशा पद्धतीने बांधते आहे आणि हाताला अगदी तूप वगैरे असं काही चिटकलं जात नाही किंवा आपण जे मिश्रण केलं लाडूचं तेही चिटकलं जात नाही. तर बघा तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने आपण लाडू बांधून घ्यायचे. मऊसूत असे या लाडूचं टेक्स्चर होतं आणि खायला पण खूप असे आतमधून खुसखुशीत असे हे लाडू लागतात. खसखस जी टाकली आहे ती व्यवस्थित अशी लाडूवर दिसून येते. तर अशाच पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे दुसरे. तर माझी लाडूची रेसिपी कशी वाटते तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्या मधल्या वेळेच्या भुकेसाठी तुम्ही हे लाडू त्यांना अवश्य करून देऊ शकता. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपले जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू तयार झालेले आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स करून मला अवश्य सांगा तुम्हाला हे लाडू कसे वाटले. अगदी कमी खर्चात होणारे, गुळाचा पाक न करता व घरातल्याच साहित्यात होणारे जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू. थँक्यू.